पिंजरा पिंजरा रे. गुलाबीत आलेली अक्कांना अजिबात नाही आवडलं. अक्काला काय वाटतं याच्याशी काही घेणं देणं नाहीये मला. असं काय करताय गोरख काका? अक्का माझ्यावर बी चिडल्या. तुझ्यावर चिडायचा काय संबंध? तिला सांगायचं ना की ती गुलाब माझ्याकडे आली होती म्हणून. तसंही माझ्या मनाविरुद्ध वागलेलं मला अजिबात आवडत नाही. ते अक्का असो नाही तर ती गुलाब. काय केलं नक्की तिनं? अगं एक नंबरची भानकुदन आणि हेकेखोर आहे ती. अहो पण तिच्या पाय तुम्ही कशाला एवढे चिडताय? चिडू नको तर काय करू? आनंदी हे बघ, मी आजारी असताना तिने स्वतःचे दागिने गहाण टाकले हा आणि आणि माझ्यावर सगळा खर्च केला. मी ते सगळे दागिने सोडवले आणि तिला परत नेऊन दिले. तर आता येऊन हे सगळे दागिने माझ्या तोंडावर मारून गेली ती. असं वागली ती? आणि तुम्ही बरं ऐकून घेतलं गोरख काका, एक लावून द्यायची ना. नाही तू थांब, मी आता ना टाकूनच देतो तिला. आत्ता जातो आणि हे दागिने तिच्या अशा असे तोंडावर मारतो तिच्या. अहो मग जा ना, वाट कशाची बघताय? हे दागिने घ्या आणि सरळ तिला घालूनच या. म्हणजे परत करा असं म्हणायचं. नाही थांब, आता कळेल तिला गोरख काय चीज आहे ते. मला सांगू नकस, पण गोरख काका प्रेमात पडले. शपथ, काय सांगतेस काय तू? ते जाऊ दे. तुला माहितीये अजून एक माणूस प्रेमात पडलाय. कोण? वीर दादा. ते कोणाच्या प्रेमात पडले? तुझ्या. हट मेल्या, मला चांगलंच माहितीये तुझं बी त्यांच्यावर प्रेम आहे ना. पंढरी तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तू बी त्यांच्या प्रेमात पडलीयस. तुला ना मी गप्परा, मला माहितीये तू त्यांच्या प्रेमात पडलीस. मी आता तूच गावात सांगणार आहे, अख्ख्या तूच गावात, कळलं ना? अरे काकू, काल मी नारायणीला घरी घेऊन आलो ना. तुम्हाला माहितीये ती मला कुठे सापडली? विहिरीपाशी. ती जीव द्यायचा प्रयत्न करत होती. अजून एक माणूस प्रेमात पडलाय. मग कोण आहे? वीर दादा. ते कोणाच्या प्रेमात पडले? तुझ्या. आजपर्यंत मी तिला सांभाळलंय, मी जपलंय तिला. तिचं हे आयुष्य संपवण्याचा तिला काय अधिकार आहे? मला माहिती होतं या सगळ्याचा तुम्हाला खूप त्रास होणार काकू. पण पुढे जाऊन नारायणीने परत असं कुठलं चुकीचं पाऊल उचलायला नको म्हणून ही घेतलेली एक खबरदारी. असं का होतंय मला? याआधी तर मला असं कधीच झालं नव्हतं. त्या पंढरीच्या बोलण्यामुळेच हा समजा घोळ झालाय. तर त्याला मी सोडणारच नाही, चांगला बदडून काढते. खरं सांगू, मी नाही बोलू शकणार तिच्याशी. तू माझं अजून एक काम करशील? तू बोल ना तिच्याशी. बघ ना, तू तिला या सगळ्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी घे ना. ठीक आहे, या सगळ्यातून नारायणीला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी. एक काम कर, तू लवकर तयार हो, आपण बाहेर फिरायला जाऊ. अक्का मला तुमच्या बरोबर कधी बी पाठवणार नाही. अच्छा, बाहेर ये तर खरं, बघू आपण. काय झालं? नारायणी आणि वीर बाहेर जात आहेत, त्यांच्याबरोबर जायचं. निघायचं? नारायणी येतो का? वीर, नारायणीला या सगळ्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झालास ना, तर मी तिचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पिंजरा